आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर नेमकं काय सांगाल, काल अजितदादा आणि तुमची बैठक झाली, त्यामध्ये काही एकत्र येण्याचा संदेश तुम्ही देणार आहात? बैठक कुठंच झाली नाही, जेवण मात्र एकत्र आमचं झालेलं आहे. आणि पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सर्व नेते, काँग्रेसचे प्रमुख नेते, अजितदादांचे प्रमुख नेते, इतरही महाराष्ट्रातले आणि देशातले जे प्रमुख सर्व पक्ष आहेत त्याचे सर्व प्रतिनिधी तिथं आले होते. औचित्य एकच होतं, पवार साहेबांचा वाढदिवस हा सगळ्यांना मिळून तिथं साजरा करायचा होता. का 12 तारखेला पवार साहेब हे मुंबईला कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तिथं येणार आहेत. त्यामुळे वाढदिवस सोडला तर दुसरी कुठलीही चर्चा त्या ठिकाणी आमची झाली नाही. येत्या निवडणूक काळात राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत आहे. 3-3.5 वर्ष हीच चर्चा आहे आणि या चर्चेवर अजूनपर्यंत कुठंच काही झालं नाही. तर चर्चेवर किती चर्चा करायची हे सुद्धा आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. तर अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? अजिबात सुटणार नाही. या सरकारला सोडवायचे सुद्धा नाही. सरकार इलेक्शन टू इलेक्शन काम करते. इलेक्शनच्या वेळेस पोपट जसा मिठू मिठू बोलतो तसे हे बोलतात आणि इलेक्शन झाल्यानंतर मात्र गपचूप त्या ठिकाणी बसतात. यांना काय, यांचं मत आहे की आम्ही 1500 रुपये महिलांना देतो दर महिन्याला, म्हणजे आम्ही उद्या जाऊन हे 2100 केले तर आम्ही परत एकदा निवडून येऊ, तर गरीब शेतकऱ्याला मदत करून काय फायदा होणार आहे? तिथं जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर काय होणार आहे असं सरकार तिथं म्हणतंय. त्यानंतर मजूर जर आत्महत्या करत असतील, युवा नोकरी न मिळाल्यामुळे आत्महत्या करत असेल, आमचं काही घेणं देणं नाही. 1500 रुपये महिन्याला दिले म्हणजे आम्ही निवडून येतोय, याच्या पलीकडे जाऊन आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ, कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे खाऊ, आमची पार्टी मोठी करू, एवढंच या सरकारला कळतं. बाकी गरिबाचं कोणालाही काही पडलेलं नाही. तर पुण्यातील बिबट्यांचा प्रश्न असेल किंवा गुंडगिरी असते, ती वाढताना दिसते, यावर काही उपाययोजना सुचवल्या जातात? कुठंच काय नाही. पुण्यामध्ये आपण बघितलं कोयता गँग सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली आहे. बिबट्या सुद्धा तिथं वाढत चाललेले आहे. म्हणजे रस्त्यावर कोयता गँग आणि शेतात गेलं तर बिबट्या, अशी आजची परिस्थिती आहे. आणि ह्या दोघात कोण अडकले तर सामान्य लोक त्या ठिकाणी अडकलेली आहेत. त्यामुळे याबद्दल कुठेही कॉन्क्रीट डिस्कशन या सरकारच्या माध्यमातून या अधिवेशनात होताना आपल्याला दिसत नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, हा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित करणार आहात? नाही, आम्ही मुद्दा आता शेती या विषयावर आमची चर्चा आहे, त्याच्यावर आम्ही नक्कीच तिथं बोलणार आहोत. याच्या आधी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न तिथं केला, पण सरकारने काय त्याच्यामध्ये सकारात्मक कुठेही उत्तर दिलेलं नाही. आता आमचा परत विरोधी पक्षाचा काही प्रस्ताव आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करू. तर हे आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहित पवार होते. त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलं की त्यांचे जे मुद्दे असतील ते उपस्थित करणार आहेत. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.